मराठी रंगभूमीवरील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, शिस्तप्रिय गुरु आणि अभिनयाचा एक स्वतंत्र विचार मांडणाऱ्या विजया मेहता यांचं काल निधन झालं. 91 वर्षांच्या विजया मेहता यांची एक्झिट संपूर्ण कला विश्वासाठी चटका लावून जाणारी आहे. विजयाबाईंना झी 24 तास कडून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि मराठी रंगभूमीवरच्या बाई गेल्या. 70 वर्षांचा नाट्य क्षेत्रातील झंझावात शांत झाला. अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमीवरचं एक चालतं बोलतं विद्यापीठ शांत झालं. ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. विजयाबाईंच्या या एक्झिटनं अवघी मनोरंजन सृष्टी सुन्न झाली. विजयाबाई म्हणजे प्रायोगिक नाट्य चळवळीच्या अध्वर्यू. मराठी रंगभूमीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी नाटकं, दूरदर्शन आणि चित्रपट या क्षेत्रात त्यांचा लीलया वावर होता. नाट्य दिग्दर्शनाच्या क्षेत्रात विजयाबाईंनी आपलं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं. मराठी रंगभूमीला नव्या अभिव्यक्तीची, वैचारिकतेची, प्रयोगशीलतेची एक नवी दृष्टी विजयाबाईंनी दिली आणि त्यातूनच मराठी रंगभूमीवरील अनेक कसदार अभिनयाची कलाकार मंडळींची एक फळी त्यांनी घडवली. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रीमा लागू, भक्ती बर्वे अशा अभिनय निपुण कलाकारांची एक मोठी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शनातून घडली. सतत नाविन्याच्या ध्यासातून प्रायोगिक समांतर रंगभूमीबरोबरच व्यावसायिक रंगभूमीवरही तितक्याच ताकदीनं त्यांनी प्रयोग केले. जगभरातल्या रंगमंचावरचे प्रयोग त्यांनी मराठीतील चोखंदळ प्रेक्षकांपर्यंत आणले आणि मराठी नाटकातले उत्तम प्रयोग साता समुद्रापार त्यांनी नेले. मुद्रा राक्षस, शाकुंतल, हयवदन, नागमंडल यासारखे प्रयोग परदेशातल्या रंगमंचावर प्रशंसनीय ठरले. हमीदाबाईची कोठी, सावित्री, वाडा चिरेबंदी, अनेक लक्षणीय नाटकं तर रावसाहेब, स्मृतिचित्र अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती त्यांच्या रेखीव, बांधीव दिग्दर्शनात फुलल्या आणि फुलवल्या. 1951 पासून ते आज तागायत नाटकासाठी, रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या विजयाबाईंच्या अनुभवांचा आणि रंगभूमीचा सफरनामा म्हणजे झिम्मा, आठवणींचा गोफ हे विजया मेहता यांचा आत्मचरित्रपर पुस्तक. विजयाबाईंच्या रंगभूमीवरील या भन्नाट प्रवासाचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आलाय. त्या पद्मश्री पुरस्कारांना सन्मानित होत्या. त्याचबरोबर संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास सन्मान, महाराष्ट्र शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलेला. रंगभूमीच्या सुवर्णकाळात विजयाबाईंचं योगदान अनन्यसाधारण आहे. रंगभूमीवरच्या या दीपस्तंभाला आदरणीय बाईंना झी 24 तास कडून भावपूर्ण श्रद्धांजली.